बघा आता तुळजापूर या ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल दादा, आता गुलालाची उधळण केलेली आहे, पहिली प्रतिक्रिया काय असणार? आज तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आई भवानीच्या आशीर्वादाने, माता भगिनी, वडीलधारी आणि सर्व युवकांच्या ताकदीने ऐतिहासिक विजयाच्या दिशेनं राणादादा चाललेले आहेत। मी सर्व मायबाप जनतेचा ऋणी आहे। आई भवानीचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आणि ह्याच्या माध्यमातून आपण चांगलं सकारात्मक काम करण्याच्या दिशेने आपण पुढे जाणार आहोत। काय आवाहन कराल कार्यकर्त्यांनी जीवापार प्रेम केले, दादांवर करत राहणार। कार्यकर्त्यांचा खरा हा विजय। डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे 7 वेळेस विधानसभेवर गेले, एकदा लोकसभेवर गेले। राणादादांची ही 3री टर्म आहे, म्हणजे माझ्या घरामध्ये 10 वेळेस विधानसभेचं टर्म, 2 वेळेस विधान परिषद आणि 1 टर्म लोकसभा, एवढं अपार प्रेम कार्यकर्त्यांचं दादांवर राहिलेलं आहे। आणि हेच प्रेम आणि ही ह्याच्या ताकदीवर प्रचंड मोठा असा विजय आपल्याला आज मिळतोय। बघा मल्हार पाटील आपल्या सोबत होते, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे। इथं तुळजापूर या ठिकाणी आता महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील हे सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ते आता विजयाच्या वाटेवर आहेत। मी तुम्हाला त्यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे। तुळजापूर या ठिकाणी आता जल्लोष साजरा केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मी हुकमत मुलानी, तुळजापूर। हेलो हेलो विजयाचा जल्लोष करताय आमदार राणाजगजितसिंह पाटलाच्या तुळजापूर शहरामध्ये? एकच चर्चा, महिला मोर्चा। कारण राणादादांनी
महिलांच्या सामर्थ्यावर जो विश्वास दाखवला तो आज महिलांनी खरा करून दाखवलेला आहे. आजपर्यंत जे वाटत होतं की महिला हे ज्याला सांगेल त्याचंच बटन दाबत असतात, ते आज महिलांनी साफ कोर्ट ठरवलेले आणि राणादादांच्या विकासाच्या व्हिजनवर आणि राणादादा एक जे विकास पुरुष म्हणून आमच्या तुळजापूर विधानसभेला लाभलेले आहेत, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून ही प्रचंड लीड राणादादांना दिलेली आहे आणि महिलांनी माता भगिनींनी हा खूप मोठा आशीर्वाद आणि सदिच्छा दादांच्या पाठीशी उभा केलेली आहे. आमची अपेक्षा आहे आणि आमचा विश्वास आहे की राणादादा आमच्या तालुक्याचेच नाही तर आपल्या महाराष्ट्रात मंत्रालयामध्ये मंत्री पदावर विराजमान होतील आणि आमचा या